वक्फ दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर आता ख्रिश्चन मिशनरी आणि कॅथलिक चर्चच्या ताब्यात असलेल्या जमिनी भाजप आणि संघाच्या निशाण्यावर आहेत असा आरोप इंडिया आघाडीचे नेते करू लागलेले आहेत। राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांनी तसा सूर आळवलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं मध्यंतरी एक लेख प्रकाशित केला होता। भारतात सर्वाधिक जमिनी कोणाकडे, वक्फ बोर्डाकडे की कॅथलिक चर्चकडे अशा मथळ्यातला हा लेख प्रसिद्ध झाला होता। कॅथलिक चर्चकडे 17,29,00,000 एकर जमीन असल्याचं या लेखात म्हटलं होतं। या लेखावर बोट ठेवत राहुल गांधींनी एक पोस्ट केली होती। त्यानंतर आज उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांनी देखील मोदी सरकारवर आरोप केले। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या मुखपत्रामध्ये चर्चकडील जमिनींबाबत नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूया। भारतात सर्वाधिक जमीन कोणाकडे या नावानं शशांक कुमार द्विवेदींचा हा लेख होता। सर्वाधिक जमिनी कॅथलिक चर्चकडे की वक्फ बोर्डाकडे असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला। कॅथलिक संस्थांकडे देशामध्ये 7 कोटी हेक्टर जमीन एवढा दावा या लेखामध्ये करण्यात आला। कॅथलिक संस्था ही सर्वाधिक जमीन असणारी सर्वात मोठी बिगर सरकारी संस्था आहे। 2021च्या माहितीनुसार भारत सरकारकडे 38 लाख एकर जमीन आहे, तर कॅथलिक चर्चकडे 17,29,00,000 एकर जमीन आहे। कॅथलिक चर्चकडे एकूण 20,000 कोटी रुपये किमतीच्या जमिनी आहेत। कॅथलिक चर्चची सर्वाधिक जमीन ब्रिटिश काळामध्ये ताब्यात घेण्यात आली। 1965च्या कायद्यानुसार ब्रिटिशांनी भाड्याने दिलेली जागा चर्चची मानता येत नाही। 1965चा कायदा नीट न राबवल्यामुळे अनेक जमिनी चर्चच्या मालकीच्या झाल्या। तर या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी नेमका काय आरोप केलाय पाहूया। आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील। बौद्धांकडे काय असेल, शीख माझ्या बंधूंकडे बांधवांकडे असेल, जैनांकडे असेल, हिंदूंकडे आहे, हिंदू देवस्थानांची जी आहे, अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत। तसं नाही, पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीन सुद्धा हे आता काढतील। ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र आहे। ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत। याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या। तर राहुल गांधींनी सुद्धा याबाबत ट्विट केलेलं आहे। त्यांच्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। वक्फ दुरुस्ती कायदा हा मुस्लिम समाजावरचा हल्ला आहे। भविष्यामध्ये इतर समुदाय देखील निशाण्यावर आहेत। लवकरच RSS ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करेल। या सगळ्यांपासून वाचण्यासाठी संविधान ही एकमेव ढाल आपल्याकडे आहे। अशा हल्ल्यापासून देशाला वाचवणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।